हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स, सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा। तर चालली आहे बघा धावपळ माझी। आजचा दिवस खूप म्हणजे खूप बिझी आहे आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघा बड्डेला कोण कोण आलेलं आहे, कोण कोण नाही, सगळं काही तुमच्यावर शेअर करणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये। तर इथे चालू आहे माझं आजचं बड्डेचं, मला एकटीला सगळं काही तयारी करायची आहे। चाललं होतं आमचं बाहेरनं ऑर्डर वगैरे करायचं, पण प्रत्येक वेळेस बाहेरनं काय ऑर्डर करायचं म्हणून म्हणलं चला घरी बनवूया काहीतरी वेगळं स्पेशल मुलांसाठी। तर खूप सारे निमीचे फ्रेंड्स वगैरे येणार आहेत। निमीचं चिलकुल म्हणजे मध्ये चालूच आहे आणि चिवचिवाट चालूच आहे त्याचा, की मम्मा हे माझा बड्डे हे ते कर ते कर चालूच आहे। तर मुलांचे लाड आपण केलेच पाहिजे, म्हणतात ना बालहट्ट असतो तो पूर्ण केलाच पाहिजे, त्यामुळे माझी चालू आहे इथे तयारी। तर मुलं खूप सारी येणार आहेत, तर मला प्रश्न पडला होते की काय बनवू काय नाही हे कळत नव्हतं, पण चला म्हणलं फायनली एक मेनू ठरलेला आहे, ते पण तुमच्यावर शेअर करावं। निमिषचं चालू आहे मम्मा मला हे बलूनचं बांधून दे। मग मी त्याला म्हणत होते थांब जरा, बलूनची गरज नाही आहे, कारण आता नाही म्हणलं तर निमिष 13 वर्ष झालेला आहे, घरामध्ये बलून तर आम्ही अडकवणारच नाही। तो स्वतःच नको म्हणला, पण त्याला बलून खाली हवेत म्हणजे मुलांना खेळण्यासाठी वगैरे। तर मला बनवायची आहे यम्मी आणि टेस्टी अशी मिसळ। ॲक्च्युली पावभाजी बनवायचं चाललं होतं, पण ते नंतर प्लॅन कॅन्सल झाला आणि मी म्हटलं मम्मा मिसळ बनव, बऱ्याचशा मुलांना मिसळ आवडते आणि हल्ली बघा मिसळ वगैरे मुलांना आवडते, पावभाजी आवडते, पिझ्झा बर्गर हे सगळं काही आवडतं। तर इथे माझा तनू मला इथे हेल्प करत आहे। तो वरून काढलेलं आहे मोठं पातेलं, कारण छोटे पातेलं खाली आहेत रोज वापरायचे वगैरे, तर मोठं पातेलं मी वरती ठेवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामधून मी कांदा वगैरे व्यवस्थित असं चिरून घेत आहे। कटिंग करत नाही आहे, ह्याने जरा व्यवस्थित असं चिरलं जातं म्हणून ह्यामध्ये मी कट करत आहे। मोठ्या पातेल्यामध्ये मिसळ भरपूर प्रमाणात बनवायचे, मोठं पातेलं काढलं आणि त्यानंतर बघा भरपूर प्रमाणामध्ये मी ते तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे जिरी मोहरी तडतडू लागल्यानंतर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लसूण पेस्ट घातलेली आहे। लसूण पेस्ट भरपूर घातली ना खूप छान टेस्ट येते, मिसळ भरपूर घातलेला आहे। आपला कांदा चिरून घेतलेला होता तो कांदा ह्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित तळसल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे जिरी पावडर, त्यानंतर धना पावडर घालायचे आपल्याला 3 ते 4 चमचे। मी हे ॲक्च्युली डीमार्टमधून रेडीमेडच आणलेलं आहे, तुम्ही घरी पण करू शकता, पण मला घरी करायला वेळ नव्हता तर मी रेडीमेड डीमार्टमधून आणलेले आहे। त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे, म्हणजे कोकोनटची पावडर घातलेली आहे ह्यामध्ये, ते पण मी असे रेडीमेड विकत आणले होते। त्यानंतर कांदा लसूण मसाला घातलेला आहे, गोडा मसाला घातलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे हळद तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, नाहीतर कमी जास्त करू शकता। त्यानंतर लाल तिखट वगैरे, किचन किंग मसाला भरपूर प्रमाणात घातलेला आहे, कारण की आणि बेडगी मसाला घातलेला आहे, बेडगी लाल तिखट म्हणजे कलर छान येईल, आणि आपल्या सोलापूरचा काळा तिखट घातलेला आहे। भरपूर प्रमाणामध्ये मसाले घातलेले आहेत। आता हे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपली मटकी जी मी काही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिली आहे, मटकी भिजू घातलेली होती रात्री, मी मोड आणायला ठेवला, त्यानंतर जेवढी पाहिजे तेवढी मटकी घेतलेली आहे। त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, सगळं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे गरमच पाणी घाला उकळलेलं, खूप छान टेस्ट होते बघा। त्यानंतर मस्त यम्मी अशी कोथिंबीर घालायची आणि एकदम मस्त आणि टेस्टी होते। ह्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला अशी उकळी करायची लहान गॅस येऊन, म्हणजे टेस्ट छान उतरते, ह्यामुळे आपल्याला ह्यामध्ये उकळी आणून द्यायचं आहे। त्यानंतर कसुरी मेथी घातलेली आहे, शेवटी कसुरी मेथी घाला, खूप टेस्टीने यम्मी लागते आणि अगदी साधी सिंपल अशी आपली मिसळ तयार झालेली आहे। I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. दिवस मावळ्याला आहेत, निमीचे फ्रेंड्स येतील 6:30ला, सगळ्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे। त्यानंतर म्हणलं चला देवाला दिवे लावून घ्यावे, मुलानंतर आल्यानंतर बाकीची कामं भरपूर असणार आहेत। निमिषला ते सांगितलं की बाहेरची बाल्कनीतली लाईट वगैरे लाव, तो बाल्कनीत लाईट लावायला गेला। मम्मा म्हणत होता कशाला लाईट लावायचं, बाल्कनी थोडीच कोणी बसणार आहे, म्हणलं राहू दे जरा छान वाटतं दिवस मावळ्यानंतर बघा, घरातल्या सगळ्या लाईटी लावल्यानंतर छान वाटतं आणि मी रोजच लावते, आज बड्डे आहे म्हणून असं नाही आहे, तर रोज दिवस मावळ्यानंतर दिवा लावल्यानंतर लाईट लावायचं काम असतंच माझं ते। क्या लगता है ऑब्वियस
बड्डेसाठी मुलं येतीलच म्हणून म्हणलं चला. तोपर्यंत एक अभिर म्हणून मित्र आलेलाच होता निमिषचा. तर हे बलून जे निमिषने फुगवले होते ते सगळे बाल आपल्या खिडकीमध्ये टाकले, कारण पुढे टाकले तर मुलांच्या पायदळी येईल ह्यासाठी. नंतर मुलांनी भरपूर अशी एन्जॉय केलंच ते बलून वगैरे घेऊन. त्यानंतर जे काही थोडं काही घाण वगैरे राहिलेलं होतं बघा, खूप सारं काम असतं बघा घरी, काही प्रोग्राम वगैरे. नाइफ ही क्या करती है? त्यानंतर बघा केक आणलेला होता तो तसंच बाहेर ठेवला आणि मला केकचं ओपनच होत नव्हतं लवकर. मग तनिष मला इथं हेल्प करत आहे, तर तो मला मी करून देते. तर खूप छान असं केक आणलेलं आहे आणि तनिषने चॉईस केलेला होता, त्यानेच ऑर्डर वगैरे द्यायला गेला होता आणि छान चॉईस केलेला आहे, एकदम मस्त आणि टेस्टी पण होता. तर हे बघा अशा पद्धतीने आपला केकचा लूक आहे आणि मला तर खूप आवडला. मला वाटलं गोल वगैरे आणतोय का, पण छान आणला होता त्याने. आणखी घरामध्ये सेंटर टेबल वगैरे आणलेला नाही, तो जो साईडचा टेबल होता ना, मी तनिषला तेच म्हणलं ते पुढे घे. ॲक्च्युली आमचं डायनिंग टेबलच झालं होतं करायचं बड्डे वगैरे, पण त्याला म्हणले नको तिथलंच घे, त्यामुळं साईडचा टेबलच वगैरे घेतला. आणि त्यानंतर आता केक वगैरे आणलेला आहे. मुलं खूप एक्सायटेड आहेत की कधी बड्डे होतो आहे वगैरे. त्यांना खूप, मुलांचं कसं असतं बघा, बड्डे म्हणलं की खूप आवडतं. आणि मेन म्हणजे बड्डेला कोणी आलं नाही आलं तर काही घंटा फरक पडत नाही, पण एकदम छान असं वाटत आहे बघा. मुलं माझी असले ना मला खूप खूप भारी वाटतं. त्यामुळे मुलांसाठी जे काही करायचं ते जिंदगीत बघा आपल्या मुलांसाठी करायचं, कारण की मुलं आपल्यासाठी खूप काही असतात खरं तर. त्यामुळं मुलांसाठी माझं सगळं काही करणं चालू आहे. आणि हा ड्रेस तुम्हाला दाखवला एकंदरीत, तर हा ड्रेस खूप जुना आहे, पण म्हणलं चला साडी वगैरे नेसत बसण्यापेक्षा निमिषच्या बड्डेला आपण ड्रेस वगैरे घालूया. त्यामुळे आता मी ते ड्रेस वगैरे घातला होता. कसा लुक आहे ते सांगा नक्की. निमिषचे सगळे फ्रेंड्स आलेले आहेत. आता चला म्हणलं बड्डे करायला पाहिजे, कारण खूप उशीर झालं होतं, 7:15 वाजलेले होते. तेव्हा आता आम्ही इथे बड्डे सेलिब्रेट करत आहोत. केक वगैरे कटिंग झालं, त्यानंतर मुलांनी मस्तपैकी इंग्लिश गाण्यावरती डान्स केले. कॉपीराईट येईल म्हणून मी ॲक्च्युली तसंच जरा फास्ट हे केलं. त्यानंतर मुलांना इथं मी आणि तनू इथं प्लेट वाढून घेतो आहे. तनू माझा बघा असं खूप खूप हेल्प करतो माझं बाळ, आणि खूप म्हणजे खूप जीव तर लावतोच पण हेल्प खूप करतो मला प्रत्येक कामामध्ये. आता बड्डे म्हणून आहे, पण रोजच्या कामामध्ये पण त्यानं खूप हेल्प करतो. आणि इथे बघा जेवणासाठी म्हणजे मुलांच्या बड्डे पार्टीसाठी बघा मिसळ, मस्तपैकी केक आणि चिप्स आणि कोक असं प्रकारे मेनू होता. छान वाटलं, एकदम मस्त बड्डे झाला बघा. तुम्हाला कसं वाटलं सांगा मला. सगळ्या मुलांना मिसळ खूप आवडली, कारण मी खूप सारी अशी तिखट केलेली नव्हती, मीडियम ह्याच्यामध्येच केलेली होती. त्या मुलांना खूप आवडली, कारण पुण्यातली पोरं ना जास्त तिखट खात नाही. आमच्या सोलापूरचे कसे मस्त झणझणीत खातात, पण पुण्यातल्या पोरांना जास्त तिखट लागत नाही, म्हणून मीडियम ह्याच्यामध्येच मी केलेली होती. पण परंतु सगळ्यांना खूप आवडली. आणि बघा परत माझा तनू इथे मला हेल्प करत आहे. मुलांना प्रचंड मिसळ आवडली, डबल टिबल वेळा मुलांनी घेतली.
आणि खूप सारी केलेली होती, तुम्ही पाहिलंच. पण मुलांनी एन्जॉय केला, ह्यातच जास्त आनंद वाटतो खरं तर. बाय 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 सगळ्यांना बाय 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 शोधू पाहुणी 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 वेजाकडे बाय काय झालं का त्या साईडला का? तर बघा आता आणि मीचे फ्रेंड्स गेलेले आहेत. बर्थडे छान झाला. आणि तुम्हाला कसं वाटला बर्थडेचा हा व्लॉग नक्की सांगा. तर आता मला खूप सारं काम आहे. मी झाडू तर मुलांसोबतच मारलेला होता, कारण की ना खूप सारा पडलेलं होतं खरकट वगैरे. तर बघा हे सगळं आता हॉटेलचं आवरायचं आहे. मुलांना मिसळ प्रचंड आवडली बघा. नागुरी म्हणतात अशी थोडी अशी मिसळ राहिलेली आहे. चला आणि इकडे सगळं आपलं कचरा वगैरे ठेवायचा आहे. सगळा राडा पडला आहे. आता आवरणार आहे मी सगळं काही. आता बघा किती शांत शांत वाटते. इतक्या वेळेस कलबल गोंधळ 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 वाटत होता आणि आता एकदम शांत असं वाटत आहे बघा. चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.